आणि आता मुंबई आणि परिसरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुंबई फास्टमध्ये. विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर मोठ्या नामुष्कीची वेळ आली. 8 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे 6 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता 11 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगणार आहे. ठाणे विधान परिषदेवर महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा बिनविरोध विजय झाल्यानंतर ठाण्यामध्ये जल्लोष करण्यात आला. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये जल्लोष झाला. उपमुख्यमंत्री देखील या जल्लोषात सहभागी झाले. कोकण विधान परिषद निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेणाऱ्या बाळ माने यांचं स्टेटस सध्या चर्चेत आहे. मनाच्या ज्या दरवाजातून संशय आत प्रवेश करतो त्याचवेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात. रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाइम असं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये लिहिलं. मुख्यमंत्री फडणवीसांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दात सुनावलंय. निर्धारित कालमर्यादेत कामं पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत कुठलाही हलगर्जीपणा सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला. नीट पेपर फुटीनंतर आता नीटची पुनर्परीक्षा होणार आहे. या पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. एनटीए सोबत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यामध्ये 2 लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातून नीट परीक्षा देणार आहेत. त्यामुळे सायबर विभागानं सतर्क असावं, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करा अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुंबईमधील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देऊळ बंद 2 या चित्रपटाच्या टीमने सदिच्छा भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, रमेश परदेशी उपस्थित होते. विक्रम काकडे यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर काकडे यांनी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सुनेत्रा पवारांनी विक्रम काकडे यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. तर या भेटीदरम्यान विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर देखील सकारात्मक चर्चा झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनातील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3 कोटी 40 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हक्कभंग प्रकरणावर पुढची सुनावणी 16 जूनला होणार आहे. त्याच दिवशी अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या हक्कभंग प्रकरणाची बैठक झाली. मुंबईतील सिल्वासा इथं रिपब्लिकन पक्षाचं 16 जूनला 1 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केलंय. या शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईमधील नरिमन पॉइंट इथल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भटके विमुक्त मोर्चाच्या संभाव्य पदाधिकाऱ्यांची औपचारिक बैठक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात पार पडली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना भाजपचा इतिहास, पक्षाची विचारधारा, भटके विमुक्त मोर्चाची पार्श्वभूमी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुंबईतील सर्व हॉटेल परिसरातील अग्निप्रतिबंधक आणि जीवसंरक्षण यंत्रणा कायमस्वरूपी सुस्थितीमध्ये आणि कार्यरत ठेवा असे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिलेत. तर 6 ते 20 जून या कालावधी दरम्यान मुंबई अग्निशमन दलाकडून विविध विभागाच्या सहकार्यानं विशेष संयुक्त तपासणी मोहीम आयोजित केली. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येक विभागात पाण्याची गुणवत्ता चाचणी घेण्यात येते. गढूळ पाणी पुरवठा होत असल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, त्याचं तत्काळ निवारण केलं जाईल अशी प्रतिक्रिया महापौर सुजाता पाटील यांनी दिली.
मुंबई शहर वृक्षराजीनं नटलेली स्वच्छ आणि सुंदर घडवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महापौर रितू तावडे यांनी केलं. तर सार्वजनिक ठिकाणी किमान एक वृक्ष लावून त्याचं संवर्धन आणि संगोपन करण्याचा संकल्प करावा. या उपक्रमासाठी आवश्यक रोपं, माती आणि अन्य सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जातील असं देखील महापौर रितू तावडे यांनी सांगितलं. राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक आणि ग्रामपंचायत ग्रंथालयांना 2025-26 या आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल सादर करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. वार्षिक अहवाल लायब्ररी ग्रँट मॅनेजमेंट सिस्टम या ऑनलाईन प्रणालीद्वारे सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुंबईमधील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधांमध्ये वाढ झाली. पर्यटकांसाठी ई बग्गी पर्यावरणपूरक वाहन सेवा सुरू करण्यात आली. या ई बग्गीचं लोकार्पण महापौर रितू तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. असह्य उकाड्यामध्ये मुंबईकरांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. वातानुकूलित लोकलची प्रवासी संख्येत आणि महसुलात मोठी वाढ झाली. उष्णतेमुळे एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात वातानुकूलित लोकलमधील गर्दीत वाढ झाली. गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास 2028 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आधीच बराच रखडलेला हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून अत्यंत गुंतागुंतीचा हा प्रकल्प पूर्ण होण्यास अजून 2 वर्ष लागणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर मागील 5 महिन्यात तब्बल 6,721 घुसखोर प्रवाशांना लेडीज स्पेशल लोकलमधून अटक करण्यात आली. चर्चगेट ते विरार आणि डहाणू स्थानकादरम्यान सद्यस्थितीत एकूण 10 लेडीज स्पेशल लोकल चालवल्या जात आहे. विशेष लोकलमधील घुसखोरांच्या वाढत्या संख्येने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमाच्या अंमलबजावणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. मागण्यांवर तोडगा न निघाल्यास रविवारी रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतील खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा असोसिएशनने दिला. उद्या मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आसनगाव ते कसारा लोकल सेवा बंद राहणार आहे. आडगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी उद्या विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईत हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी अग्निशमन दल सतर्क झालं. आता अग्निसुरक्षेच्या उपाययोजना करण्यास 120 दिवसांचा कालावधी मिळणार नाही, तर तातडीनं अग्निशमन यंत्रणा सुरू करावी लागणार आहे. अन्यथा हॉटेल्स रेस्टॉरंट्सची वीज पाणी कापणार असा इशारा अग्निशमन दलानं दिला आहे. डोंबिवलीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. भिवंडी महापालिकेच्या वतीनं महापौर नारायण चौधरी यांच्या शुभ हस्ते अंजीर फाटा आज ओसवाल पार्क परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी आमदार महेश चौगुले, भाजपा शहराध्यक्ष रवी सावंत यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त अनमोल सागर, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात बीएमसीला मराठीचं वावडं असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षाने केला. बीएमसी मुख्यालयामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमात मराठी भाषेत एकही फलक नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला. मराठीऐवजी इंग्रजी भाषेत सर्व फलक असल्याचं सांगत सचिन पडवळ यांनी आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात उद्या तर मुंबईत 11 जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे मान्सून केरळमध्ये 1 जूनला दाखल होतो. यावर्षी मान्सूनला 3 दिवस विलंब झाला. महाराष्ट्रात आणि मुंबईत दाखल होणारा मान्सून स्थिर व्हायला थोडा वेळ घेईल. त्यानंतर मात्र हवामानाच्या स्थितीवर त्याची तीव्रता अवलंबून असेल अशी माहिती आहे. सरकारच्या घोषणेनंतरही कांदा उत्पादक असमाधानी असल्याचं दिसून येतं. 15 रुपये 80 पैसे दराने कांदा खरेदी करण्याचे निर्देश सरकारने दिलेत. मात्र यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्याची बाजार परिस्थिती लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्रांवर थेट बाजार समित्यांमधनं किमान 25 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत.
सूर्यघर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य देशात टॉपवर आहे. एकाच दिवसात राज्यात तब्बल 4700 घरांवर सोलर पॅनल बसवण्यात आले. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून घरगुती ग्राहकांचं वीज बिल शून्य करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री सूर्यघर योजना राबवण्यात येत आहे. मुंबईकरांचा रिक्षा प्रवास महागण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल डिझेल पाठोपाठ दरवाढ होऊन इंधनाचे भाव आता गगनाला भिडल्यानंतर सर्वच क्षेत्रात दरवाढीचे चटके बसू लागलेत. अलीकडे सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यानं आता ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीचं संकट उभं ठाकलंय. या पार्श्वभूमीवर 1 जुलैपासून मुंबई रिक्षाचं किमान भाडं 27 रुपये होण्याची शक्यता आहे. स्मार्ट मीटर जर पनवेलमधील नागरिकांच्या घरी न पनवेलमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात मनसे आक्रमक झाले. स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बीट दुप्पट येत असल्यामुळे मीटर फोडू नये याचा निषेध केला. तर महावितरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. अंबरनाथ शहरातील स्वच्छतेचा प्रश्नावरून पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. अंबरनाथ नगरपालिकेसमोर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले, त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र या गंभीर समस्येकडे पालिकेचं दुर्लक्ष होतं असा आरोप नागरिकांनी केला. मुंबईच्या समुद्राबाबत चिंताजनक वास्तव समोर आलेलं आहे. किनाऱ्यापासून 24 किलोमीटरपर्यंतचा समुद्री भाग विविध कारणामुळे प्रदूषित झालेला आहे. एकेकाळी निळाशार दिसणारा हा समुद्र आता सांडपाणी आणि प्लास्टिकचं डम्पिंग ग्राउंड बनला असून त्यामुळे सागरी जैवविविधता मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे. तत्काळ तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर काही सेकंदातच तिकीट संपून जाणं हा रेल्वे प्रवाशांसाठी अनेक वर्षांचा त्रास आहे. या समस्येच्या मुळाशी असलेल्या तिकीट दलाल, स्वयंचलित बॉट्स आणि बनावट खात्यांच्या जाळ्यावर आता भारतीय रेल्वेने स्ट्राईक केलेली आहे. मुंबईवर पाणी संकट निर्माण होण्याची भीती आहे. मुंबईतील 7ही धरणात केवळ 14% पाणीसाठा उरलाय, म्हणजे 40 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान अप्पर वैतरणा धरणातील उपयुक्त पाणीसाठा तर 0%वर पोहोचलेला आहे. मुंबईत कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी श्वेता साळवी अखेर काळाचौकी पोलिसांना शरण आली. सुभद्रा मेटल्स कंपनीमध्ये वरिष्ठ लेखापाल पदाचा गैरवापर करून 6,49 लाख रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा आरोप श्वेतावर आहे. श्वेतानं बनावट स्वाक्षऱ्या, DSC आणि OTPचा वापर करून कोट्यवधींचे कर्ज उचलल्याचा आरोप आहे. मध्य रेल्वेवर एप्रिल आणि मे या महिन्यात 4,30,000 फुकट्या प्रवाशांकडून 30 कोटी 13 लाखांचा दंड वसूल केला. गेल्या वर्षी याच कालावधीची तुलना केली असता यावर्षी 1,55,000 जादा विनातिकीट प्रवासी आढळले. भारताच्या T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची निवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयसची कर्णधारपदी वर्णी लागल्याची माहिती मिळते.